पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रिय फादर चित्रानो प्रिय बंधूनो भगिनीनो लेकरांनो रोसरी प्रार्थना धावता स्पीड मध्ये बोलायची प्रार्थना नाही. हालेलुया. अनेक ठिकाणी माता मरिया प्रकट झालेले तिथे माता मरियानी स्वतः अनेक लोकांना शिकवलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. विश्वासाने प्रार्थना पूर्वक या रोसरी प्रार्थना कसे करायचं. हालेलुया. 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 जॉन बोल दुसरे यांनी बोलले की आत्मा नसलेले शरीर म्हणजे डेड बॉडी. हालेलुया. जॉन बोल दुसरे यांनी बोलले की मनन चिंतन ज्ञान नाही असा रोसरी म्हणजे आत्मा नसलेल्या बॉडी आहे. हालेलुया. 7 वाजले 7:30 वाजले 8 वाजले म्हणून लगेच रोसरी चालू न करता मनन चिंतनाबरोबर रोसरी प्रार्थना करायला संत जॉन पॉल दुसरे आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बहिणीनो माता मरियाचा निर्वणूक जरी तुम्ही घरात 4 लोक आहे तुम्ही माता मरियाचा स्टॅच्यूवर घेऊ तुम्ही माता मरियाला घेऊ देकर मिरवणूक तुमच्याच घरी करू शकता आहे. जिथे तुम्ही माता मरियाला घेऊन गेलेला आहे त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्ट शक्तीला उपस्थिती मिळणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. ज्या ठिकाणी एखाद्या फादर आहे माता मरियाचे हट्ट आहे की माता मरियाला फादर स्वतः द्या. मी घेतलं म्हणून चुकत आहे असं मी बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. तरी या सर्व गोष्टीचा विशेष अनुभव आहे म्हणून आपण आज जे सण साजरा करत आहोत. हालेलुया. या सण वार्षिक कार्यक्रम म्हणून रूटीन म्हणून न घेता हालेलुया माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा मी काहीतरी फायदा करून घेणार आहे असा एका खात्रीने आपण करायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून चालू असताना बरं वाटतं. हालेलुया. आपण थोडेच लोक असले तरी व्यवस्थित सर्व लोक शिस्तवार प्रोसेशन घेऊन आपण आतमध्ये आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा अर्थ असे आहे की ख्रिस्ताचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत आहे म्हणून तुम्हाला धाडसाने या सर्व गोष्टी करायला लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण इथे जमलेले सर्व लोक इकडे बसण्याचं पाठीमागे एक कारण आहे. कारण काही आहे आज आपल्या आईचा वाढदिवस आहे. हालेलुया. आपले आई आहे आणि आईचा वाढदिवस आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे कोणी इथे बसलेलं आहे हालेलुया आईकडे आहे त्यातील थोडा तरी आई आपल्याला नाही दिलं असं होणार का? हालेलुया. होणार का? हालेलुया. आईकडे काय आशीर्वाद
Hallelujah. Praise the Lord. Somebody told that. Hallelujah. ആയികളെ ഏറ്റെടുത്ത് നോക്കാതെ Hallelujah. ആയി കൃപേനെ Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. तुम्ही आज सणाचा प्रार्थना करून घरी जाताना सुटकेस वरून पैसा वरून मला दोघांना सगळ्यांना बोलतो. Praise the Lord. Hallelujah. तुमच्या सगळ्या समस्या सुटलं असं नको ग्रह करू. Hallelujah. तरी आई कृपेने भरलेली आहे. ती आई तुम्ही इथून जाताना तुम्हाला आईकडची कृपा सगळ्यांना देऊन टाकणार. कोणाला जास्त म्हणणार कोण सांगणार? आई जे कोणी सांगत आहे मी पापी आहे मला सुधारायचं आहे. मी पापी आहे मला स्वर्गामध्ये जायचं आहे असे जर कोणतरी सांगत आहे नक्की त्यांना अधिक अधिक कृपा मिळणार. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. जगाने बघितलेल्या इतिहासातील भागीदार असलेल्या एक स्त्री होती. Hallelujah. ती आहे पापी स्त्री. Praise the Lord. Hallelujah. पापाच्या कृतीमध्ये पकडण्यात आली. मला समृद्धीच्या वर गरज नाही. Praise the Lord. Hallelujah. जेव्हा ही माता मरिया जेव्हा येशू जवळ पोहोचले Hallelujah. येशूने तिला डिफेंड केला. ज्यांनी पाप केलेलं नाही त्यांना दगड मारायला सोय आहे म्हणून येशूने बोलले. येशू मानवर करून बघितलं नाही कोण कुठे आहे काय करताय म्हणून. येशू काली वागत बसले. Hallelujah. प्रियानो सगळ्याच्या सगळे जे म्हातारे आहेत ते पहिले दगड टाकून निघून गेले. Praise the Lord. Hallelujah. शेवट ही पापी स्त्री तिच्याबद्दल असे बोलतात की नंदन नसलेल्या आयुष्यामध्ये माता मरियाच्या सानिध्यामध्ये येशू मरण पावले तरी तिचा पाप वासना सुटलं नाही. ती कधीतरी जाऊन माता मरियाला मिठी मारून माता मरियाला सांगायची मी पापी आहे मला अजून सुटका भेटलेले नाही. असे बोलतात की माता मरिया तिला मिठीत घ्यायचे आणि माता मरिया तिला सांगून देत होती. Praise the Lord. माता मरिया तिला धीर देत होती. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आजच्या प्रार्थनामध्ये आपण एक गोष्ट ध्यानात ठेवायचं. Praise the Lord. Hallelujah. संत बर्नर्ड यांनी असा प्रकारे बोलले की जे मरियेच्या मागे जात आहे त्यांचे नेम चुकणार नाही. Hallelujah. मरियेच्या मागे जे कोणी जात आहे ते स्वर्गामध्ये पोहोचणार. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. म्हणून प्रियाला आपण मरियेच्या मागे जाऊया. मरिया आपल्याला मदत करणार. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आई आपली आई बनत आहे याबद्दल प्रकटीकरणाचा पुस्तक 12व्या अध्यायामध्ये 17 वचनामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहे. हालेलुया. कोण आहे माता मरियाची लेकरं? तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. हालेलुया. माता मरिया
आपली मुलं म्हणून स्वीकार करणारे दोन प्रकारचे लोक आहेत. देवाच्या आज्ञा पाळणारे लोक सर्व मातामुळेच लेकर आहेत. हालेलुया. येशूविषयी साक्षी देणारे लोक मातामुळेची लेकर आहेत. हालेलुया. जिथे राहत आहे तिकडे येशूविषयी साक्षी द्यायला आपण कमी पडलो तर देवाकडे आपण क्षमा मागूया. हालेलुया. फ्रान्सिसने कॅथोलिक चर्चला एक गोष्ट शिकवून गेले, ते म्हणजे एक हसरा चेहरा. होईल तितके ठिकाणी दान करा. हालेलुया. ज्यांच्याकडे हसरा चेहरा आहे ते लोक मरियेला, येशूला साक्ष देणारे लोक आहेत. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर बापणी पुत्राणी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. 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 आपल्यामध्ये कोणाला तरी अपेंडिसाइटिसच्या संबंधातील जे त्रास आहे त्यातून येशू आता मोकळीकता देत आहे. पोटामध्ये गॅस पकडत आहे असे कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद करत आहे. पूर्ण डोकं भयानक दुखत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. एका डोळ्याचा दुखणे, पापणी आणि डोळ्याचा आतला भाग, एका डोळ्याचा दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे, बरे करत आहे. ज्यामध्ये कोणाला तरी भयंकर थकवा आल्यासारखा होऊन आता लगेच जाऊन झोपायचं असे भयंकर जबरदस्तीने आतून तुम्हाला विचार येत आहे, पटकन जाऊन झोपणं गरजेचं आहे, मला झोपायला जायचं आहे असे भयंकर जबरदस्तीने वाटत आहे असे कोणाला तरी प्रभू आता त्या तक्वाच्या बंधनातून सोडून ते तक्वा माझ्या अंगामध्ये होते ते विसरावं तसे आशीर्वाद दिलेला आहे. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू चोटी झालीस म्हणून छोट्या लेकरांसाठी असलेल्या स्वर्गाच्या राज्यातील एक बक्षीस मी तुला देत आहे. देवाचं राज्य लहान लोकांना होत आहे. जे लहान मुलांचा स्वर्गामध्ये आहे त्यांना मात्र देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करत आहे. आपण त्या लेवल मध्ये पोहोचूया. हालेलुया. धन्यवाद येशू. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.